आकाश चिंदारिया। 4 ओवर का ये मैच, विनर वर्सेस विनर, और ग्रामीण टीम सीधा फाइनल में है ना, कोई लकी ड्रॉ नहीं। क्लीन बोल्ड, राहुल श्रेष्ठ को पता भी नहीं चला कब बल्ला उनका हवा में था, कब बल्ले और पैर के गैप में से गेंद निकली और स्टंप पे लगी। इससे कहते हैं रफ्तार। इन्हें देख के मुझे जोएल गॉर्नर, कर्टली एम्ब्रोज, हमारे जवाहर श्रीनाथ, रिचर्ड हैडली जैसे तेज गेंदबाजों की यादें आ रही है। निश्चित तौर पर जोएल गॉर्नर, एंडी रॉबर्ट्स जिस तरह से गेंदबाजी करते थे, वाकई काबिल। साहब, विश्वास भगत साहब भी यहां पर आ चुके हैं, उनका भी हम जरूर स्वागत करेंगे। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेलने की कोशिश की थी। सर, आपका तहे दिल से हम स्वागत करेंगे। डॉट गेंद आई, लगातार दूसरी डॉट गेंद है ये। पहली गेंद के ऊपर विकेट निकाला था विकी भोईर ने। ये गेंद लेग स्टंप के बाहर थी। व्हाइट बॉल का इशारा सादिक सर का। सादिक और सागर दोनों के नाम की अल्फाबेट, इंग्लिश अल्फाबेट अगर हम कहें तो एस से शुरू होता है इन दोनों का नाम। बहुत ही बढ़िया खेला था, लेकिन ऊंचाई ज्यादा, लंबाई कम। और देखिए, एक स्पिरिट होता है। दोनों ही टीमों ने, दो अच्छी टीमों को हराया। वो कॉन्फिडेंस आशीष मेहरुल के बल्लेबाजी में भी नजर आया, और लॉन्ग ऑफ के ऊपर जो खिलाड़ी तैनात थे जिन्होंने ये कैच लपका, सुमित पाटिल, उनमें भी वो कॉन्फिडेंस झलकता हुआ नजर आ रहा था। तो ये होना चाहिए। आप अगर किसी भी बड़ी टूर्नामेंट में खेल रहे हो, बड़ी टीमों को हराकर आगे जा रहे हो, तो आप में एक अलग सा कॉन्फिडेंस नजर आता है। वो कॉन्फिडेंस लेवल हमने देखा लॉन्ग ऑफ के ऊपर, अपने बॉडी को बैलेंस रखा इन्होंने। सीमा रेखा के नजदीक जब भी आप फील्डिंग करते हो तो आपका बॉडी का बैलेंस बनाए रखना बेहद जरूरी होता है। आजकल आईपीएल में हमने देखे, कई ऐसे लीग मैचेस में हमने देखे अजीबोगरीब कैचेस फील्डर्स को लेते हुए। ये डॉट गेंद आई, विकी भोईर क्या ओवर कर रहे हैं। अब तक रन एक व्हाइट बॉल का ही दिया जा चुका है उनके द्वारा, वरना कुछ नहीं, खुलकर खेलने का मौका दे रहे हैं। शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, इस गेंद को भी खेला, लेकिन लॉन्ग ऑन के ऊपर एक आसान सा कैच। दर्शन पाटिल जिन्होंने इस कैच को लपका लॉन्ग ऑन क्षेत्र से। हावी हो रही है उसरली वेद 11 के खिलाफ विकी भोईर की गेंदबाजी। अपने पहले ओवर के एकमात्र ओवर का स्पेल उन्होंने पूरा किया, रन दिए महज 1 और विकेट हासिल की 3। लेकिन आकाश चिंदारिया, द वॉल ऑफ चीन की तरह उन्हें डटे रहना होगा। उन्हें 5 अंपायर, जरा गेंदें कितनी हुई इस ओवर की। यहां पर दोनों स्कोरर का यह मानना है कि यहां पर 5 गेंदें हुई है। आशीष, 3 गेंदें खेली है आपने, बराबर है। देखिए, ऑनेस्ट इज द बेस्ट पॉलिसी फॉर योर लाइफ। आशीष मेहरुल ने बताया, टीम संकट में होने के बावजूद भी भाई मैंने 3 गेंदें खेली है। ये ईमानदारी आप में होनी चाहिए। बड़ा खिलाड़ी आप यूं ही नहीं बनते। जब अंपायर ये होना चाहिए आप में। गेंद हवा में, कैच होने की संभावना। लालचंद रावत सीनियर खिलाड़ी, मानो हिरन की दौड़,
गेंद और उनके बीच हमें नजर आई। दिनेश श्रेष्ठ बल्लेबाज। विकेटों के ऊपर विकेट। जो परेशानी हो रही थी विशाल चितेकर को पहले बल्लेबाजी करते, वही परेशानी आशीष मेहरुल। मोनकोड़े और भिंगारी टीम के कप्तान से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आप यहां पर पहुंचे हुए हैं, ये हमें रिपोर्टिंग करें। आप इस ग्राउंड पर आ चुके हैं, ये रिपोर्टिंग होना जरूरी है। हाँ, मैच रुकेगा नहीं। मैच जैसे ये मैच खत्म होगा, इस मैच का दूसरा सत्र शुरू होगा। आपको टॉस के लिए कॉल किया जाएगा और जैसे ही ये मैच खत्म होगा, भिंगारी बनाम मोनकोड़े मैच शुरू होगा। आकाश चिंदारिया, जिम्मेदारी लेनी होगी इन्हें अपने कंधे पर। शॉट ऑफ लेन, व्हाट अ स्ट्रोक, लाजवाब। आकाश चिंदारिया मैं हूं ना कहते हुए, क्योंकि देखिए एक सैनिक की हमेशा धारणा यह होती है कि मेरे लिए देश ने क्या किया वो ये नहीं सोचता, बल्कि मैं अपने देश के लिए क्या करूंगा। एक सैनिक हमेशा ये सोचता है। वैसे क्रिकेटर को ये सोचना है कि मेरे लिए टीम ने क्या किया, इसके बजाय मैं टीम के लिए क्या कर सकता हूं। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश। टोटल 9 रन स्कोर कार्ड के ऊपर। 4 ओवर का ये मैच। ओवर नंबर दूसरा। सूरज पाटिल, ये ड्राइव किया है यहां पर सीधा लॉन्ग ऑन क्षेत्र पर। 1 रन जरूर मिला आकाश को। टोटल आ चुका है मैत्री ग्रुप दीप सिटी, इनका यहां पर आगमन हो चुका है। उनका हम जरूर स्वागत करेंगे। मैंने कहा था कि कई लोगों ने फोन पर शुभकामनाएं दी, कई लोगों ने प्रत्यक्ष यहां पे आके शुभकामनाएं दी इस रायगढ़ की सबसे बड़े रबर बॉल प्रतियोगिता के लिए। और आज आखिरी दिन, और आखिरी दिन हमें भी शरीक होने का मौका मिला है। विशाल, आशीष, संदीप सर चौहान, तेजस मात्रे, इनके बदौलत हमारे साथी दीपक पाटिल सर, सबसे बिजी कमेंटेटर हमेशा मैंने देखा। आकाश चिंदारिया स्ट्राइकर एंड पर। ओवर नंबर तीसरा करेंगे गेंदबाज भागेश सूते। टोटल आ चुका है 2 ओवर के खेल की समाप्ति के बाद 10, लेकिन 12 गेंदें बची हुई है और 12 गेंदों में आकाश चिंदारिया 40 तक पहुंचा सकते हैं इस टीम को। एक रन जरूर मिला और इस 1 रन के साथ टोटल बढ़ता हुआ 11। विकेटें जो खोई है और विकी भोईर ने जो स्पेल किया, 1 रन देकर 3 विकेटें जो हासिल की, वो स्पेल केडीएच वागिलवाड़ा के लिए जो उनके कप्तान ने फैसला किया था टॉस जीतने के बाद फील्डिंग करने का, गेंदबाजी करने का, वो फैसला उनके लिए कारगर साबित हुआ। जिसकी वजह है धारावी एक्सप्रेस, जिन्होंने एक ऐसा ओवर किया, कमर ही तोड़ दी अपोजिशंस की, 3 विकेटें निकालकर। बहुत ही बढ़िया ये शॉट खेला, लेकिन एक आसान सा कैच। विकेट नंबर 5वां। ट्वेंटी 24 लाइव इवेंट के जरिए जितने भी दर्शक जुड़े हुए हैं उनसे मैं जरूर एक गुजारिश करना चाहूंगा। इस वेबसाइट को पीसी क्यों कहता हूं मैं, इनके पास है प्रोफेशनलिज्म, इनके पास है क्लियरिटी, इनके पास है क्वालिटी। तो जरूर अगर आप इस चैनल से नए जुड़ चुके हो तो इस चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें और बेल आइकॉन दबाना ना भूलें।
2,22,000 सब्सक्राइबर है इनके। वो 2,25,000 शाम तक होने चाहिए, हमारा ये टारगेट है आज के दिन का। 3,000 सब्सक्राइबर हमारे बढ़े, वो तो जरूर होती है 24 लाइव इवेंट के पास। जब भी मैं होता हूं तो शाम के 7 बजे के बाद एक अलग ही नज़ारा होता है। तो मैच की तरफ हम चलेंगे। ये देखिए खराब गेंद, आकाश चिंदारिया एकमात्र आइकॉन, लेकिन ये वन डिक्लेयर। डिक्लेयर जोन में गेंद गई, खराब गेंद थी। मैं तो कहूंगा बाल बाल बची केडीएच वागिलवाड़ा, बाल बाल बचे भागेश सुरते, क्योंकि डिक्लेरेशन जोन में गेंद गई। डिक्लेरेशन जोन, ये जो जोन है ना, ये बल्लेबाजों के लिए, बल्लेबाजों की सेहत के लिए हानिकारक है। जिस तरह सिगरेट स्मोकिंग सब करते हैं, लेकिन उस पैकेट पर लिखा हुआ ये नहीं देखते, सिगरेट स्मोकिंग इंजूरियस टू योर हेल्थ, उसी तरह ये डिक्लेरेशन जोन होता है। इतना लंबा मारते हैं कभी कभी खिलाड़ी, और डिक्लेरेशन क्षेत्र में अगर गेंद जाती है तो उन्हें काफी बुरा लगता है। कांचन, टोटल आ चुका है 14 रन। 14 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। आकाश चिंदारिया कोशिश कर रहे हैं, कोशिश करनी चाहिए, निरंतर प्रयास होना चाहिए। ट्राई अगेन एंड अगेन, डोंट यूर सक्सीड। जब तक आपको सफलता नहीं मिलती तब तक आपके द्वारा वो प्रयास होना चाहिए, प्रयास निरंतर जारी रखना चाहिए, और वो प्रयास हो रहा है आकाश चिंदारिया द्वारा। ये अंपायर का नो बॉल का इशारा। तो नो बॉल, अगली गेंद होगी फ्री हिट। अंपायर का फैन घूमता हुआ नजर आया। स्लो रन की थी, लेकिन उसे पिक किया आकाश चिंदारिया। ये जानते अगर हम 40 तक पहुंचे, ये फिर से दोबारा एक नो बॉल, यानी कि 6 और 1 7, 6 और 1 7। एक गेंद में देखिए 8 रन आए। पहली नो बॉल वहां पे मिला एक्स्ट्रा, ये दूसरी नो बॉल वहां पे आया छक्का, और एक नो बॉल का रन। कुल मिला के एक अनलीगल डिलीवरी पर 8 रन आए हैं। ना दिवाली ना होली नजदीक है, फिर भी जो गणेशोत्सव नजदीक आ रहा है उसका बोनस मिलता हुआ यहां पर बल्लेबाजी करने वाली टीम के लिए। फ्री हिट जारी रहेगा। फ्री हिट, भगत साहब की एक टूर्नामेंट मैंने की थी एक दिन, वहां पर मुंबई के सभी लेजेंड खिलाड़ी टेनिस बॉल में, जिन्होंने अपने जमाने में, उमेश मांजरेकर हो, शंतनु गायसोर हो, चंद्रा शिंदे हो, ऐसे भरत लोहार हो, कई नामचीन खिलाड़ियों की उपस्थिति हमने उनकी प्रतियोगिता में देखी थी। क्या है ये? अंपायर्स कॉल। अंपायर्स कॉल क्या है आपका? वो माना जाएगा नो बॉल। चलिए, दोनों टीमों को मानना पड़ेगा। फ्रैंकफर्ट नो बॉल के लिए रिव्यू नहीं है यहां पे।
बघा क्रिकेटमध्ये प्रत्येकालाच एक उत्सुकता असते, धावा किती झाल्यात. आमचे सिनियर समालोचक संतोष चौधरी याबद्दल एक नेहमी मजेशीर किस्सा सांगतात. एक मॅच वेळा मॅच बघता बघता मेला, सरणावर उठून म्हणाला स्कोर काय झाला. म्हणजे अशा कित्येक मनोरंजक किस्से आहेत या क्रिकेटमध्ये. टोटल स्कोर कार्ड के ऊपर 23 रन, 23 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. ढेर सारे मेहमान यहाँ पर आ चुके हैं. गांवदेवी बिल्डर्स एंड डेवलपर्स ने रायगढ़ के सम्मान, रायगढ़ के अभिमान और रायगढ़ के स्वाभिमान की ये टूर्नामेंट, और इतिहास के पन्ने जब भी खोले जाएंगे. रबर बॉल की टूर्नामेंट इसके बाद भी होती रहेगी, लेकिन रायगढ़ और ठाणे के बीच पहला मैच किस प्रतियोगिता में हुआ रबर बॉल की, तो इतिहास के पन्ने जब भी आगे की जनरेशन खोलेगी तो उन्हें पता चलेगा. गांवदेवी बिल्डर्स एंड डेवलपर्स 2023 की ट्रॉफी, पहला मैच रायगढ़ टीम का जो स्क्वाड था उसकी कप्तानी कौन कर रहे थे? आकाश तारेकर. हमेशा याद रखा जाएगा किन लोगों ने मेहनत की थी. विशाल जीतेकर, आशीष महरूल, तेजस मात्रे, संदीप चौहान. ये सब याद रखा जाएगा. किस खिलाड़ी ने मैन ऑफ द मैच का खिताब हासिल किया था? विश्वजीत ठाकुर. और अंपायर कौन थे उस मैच के, और कमेंटेटर कौन थे? समीर सोमणे और दीपक पाटिल. ये भी याद रखा जाएगा. और स्कोरर हमारे बाहुबली कांचन पालकर. लेकिन इस मैच की तरफ हम चलेंगे. ये देखिए, दूसरा रन मिल रहा था लेकिन लिया नहीं. अपने आप के ऊपर भरोसा कायम रखा. मुझे कर दिखाना है, मैं कुछ करना चाहता हूं, इस प्रयास में है आकाश चिंदारिया. और उन्होंने लगाया पुल के जरिए डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर ये 6 रन. और 6 के साथ 29 रन स्कोर कार्ड के ऊपर आते हुए आखिरी ओवर. दर्शन 29 रन. देखिए 5 गेंदें अभी भी बची हुई है, और आकाश चिंदारिया का बल्ला अगर चले तो वेद 11 उसरली 50 तक पहुंच सकती है. ये व्हाइट बॉल का इशारा साजिद सर का, और इस व्हाइट बॉल के जरिए टोटल आता हुआ 30. 5 गेंदों का खेल अभी भी शेष है. गेंदबाज दर्शन गेंदबाजी की बागडोर पर, राइट आर्म राउंड द विकेट. फुल टॉस किया. ये नहीं कर सकते आप. कल सूरज पाटिल ने यहां पे 5 छक्के लगाए थे ना, और आज आकाश चिंदारिया ये करिश्मा कर सकते हैं, क्योंकि जो गेंदबाज की लाइन है वो थोड़ी कमजोर नजर आ रही है. फुल टॉस किया उन्होंने वाइड के बाद. 2 गेंदों में रन आए 13. टोटल आ चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 36. 4 गेंदों का खेल अभी भी शेष है. रबर बॉल क्रिकेट, चाहे रबर बॉल हो या टेनिस बॉल हो, क्रिकेट की तरह रंग बदल देता है. सचमुच ऐसा नहीं लग रहा था कि 30 के आगे जाएगी. 4 ओवर का मैच है ये. आखिरी ओवर चल रहा है, और यह ऊंचा खेला है. गेंद हवा में है. आकाश चिंदारिया जानते हैं कैच लपकना जरूरी था. 3 गेंदों का खेल अभी भी इस ओवर में शेष है. 36 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. 3 में कम से कम 2 ढूंढने की कोशिश रहेगी आकाश चिंदारिया की. वहीं दूसरी तरफ गेंदबाज की यह कोशिश रहेगी, इन 3 गेंदों में मुझे एक भी छह नहीं खाना, एक भी नहीं खाना, ताकि मेरी टीम संकट में आए. ये अच्छी गेंद थी. वापसी जरूरी थी गेंदबाज द्वारा, और ये वापसी की है गेंदबाज दर्शन ने. हमेशा मैं कहता हूं विपरीत परिस्थितियां तो जीवन में आती रहती है. इंसान को हमेशा संघर्ष करने के लिए तैयार रहना चाहिए. लेकिन ये देखिए, एक और नंबर 6. 36 और 6 बने 42. इस ओवर की आखिरी गेंद, इस इनिंग की आखिरी गेंद. व्हाट्स हैपन गोइंग ऑन लास्ट डिलीवरी. आखिरी गेंद के ऊपर कितने नंबर लिखे होंगे? बल्लेबाज आकाश चिंदारिया के बल्ले से, या फिर गेंदबाज एक अच्छी गेंद कर 42 रनों तक सीमित रखेगा टीम वेद 11 उसारली को केडीएच वागिलवाड़ा के खिलाफ. इसके बाद का मैच मैं दोनों कप्तानों से अनाउंसमेंट करना चाहूंगा. टॉस के लिए आपको आना है. बोन कोड़े और भिंगारी. एक और 6 टोटल आ चुका है. 48 जीत के लिए कंपलसरी चेसिंग के रूल के तहत 49 रनों की जरूरत केडीएच वागिलवाड़ा के लिए. अमित नाइक, सूरज पाटिल जैसे खतरनाक खिलाड़ी इस टीम में मौजूद है. कई ऐसे खिलाड़ी जो इनफॉर्म है केडीएच वागिलवाड़ा के. ग्रामीण में
सबसे बड़ी ताकत लेकर मैदान पर उतरती है ये टीम। अब देखना ये होगा 4 ओवर में इनके आइकॉन खिलाड़ी का प्रदर्शन आशीष मेहरुल के 1 ओवर के सामने पहले ओवर में किस तरह से होता है, इसका आंखों देखा हाल सुनाएंगे अगले सत्र में मेरे साथी कमेंटेटर दीपक पाटिल सर। हॅलो, थँक्यू सो मच. प्रवीणजी दुगाडे सरांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. 49 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये फार चांगलं टार्गेट 4 ओव्हर्स मध्ये सेट करण्यात आलंय. ते वेद एंटरप्राइजेस गावदेवी उसरली टीम कडून, त्यामुळे खऱ्या अर्थाने कसोटी लागेल. काही केलेल्या चुका केडीएस स्पोर्ट्स वाघिलवाडी या संघाच्या चांगल्याच अंगलट येताना दिसल्या. त्यामुळं आता मात्र या धावा चेस करण्याचं फार मोठं आव्हान त्यांच्या समोर असेल. फक्त एकच प्लस पॉइंट असू शकतो, कारण 4 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे आयकॉन खेळाडू गोलंदाज आशिष मेहरुल एकच षटक टाकेल. त्यामुळं इतर 3 ओव्हर्स मध्ये काय घडणार आहे याकडे सुद्धा विशेष लक्ष असेल. परंतु मी तर म्हणेन आकाश चिंदारियाला जी संधी वारंवार दिली गेली आणि आकाश चिंदारियानं मात्र अपेक्षेप्रमाणे खेळ केला. 6 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले आणि या 6 षटकाराच्या सहाय्यानं त्यानं जवळजवळ 41 धावांची खेळी साकारली. 41 धावांवर तो नाबाद राहिला, परंतु त्यापूर्वी 2 वेळा त्याला बाद करण्याची संधी मात्र गमावली. पहिल्यांदा अगदी यष्टीरक्षक विकी देवा होता, अगदी धावत जाऊन बॉल लावला असता तरी रनआउट झाला असता. त्यानंतर भाग्येश सुरतेच्या सुटलेल्या झेलनंतर पुन्हा 2 षटकार खावे लागले. त्यामुळे चुका तर झाल्यात क्षेत्ररक्षणामधून आणि त्या आता मात्र फलंदाजांना भोगाव्या लागणार आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आज आयकॉन अमित नाईक फ्रॉम एककडकर, दुसऱ्या बाजूला सूरज पाटील. सुपर डुपर फॉर्म मध्ये असणारे दोनही फलंदाज खेळपट्टीवर आहेत आणि जे काही करायचं असेल ना ते या 2 फलंदाजांना करावं लागणार आहे. हे 2 खेळाडू जर खेळपट्टीवर राहिले 4 षटकं 49 होऊ शकतील, एवढी ताकद मात्र यांच्या मनगटामध्ये आहे. पहिला बॉल आशिष मेहरुलचा बॅकफुटला जाऊन कट केलाय. व्हाट ए शॉट, फॅब्युलस स्ट्रोक होता त्या ठिकाणी. बॉल पाण्यामध्ये पडलाय, परंतु कमालीचा लेटकट केला होता. अप्रतिम फटका, चांगलं टाइम दिलं होतं, दिशा दिली होती अमित नाईकनं. शेवटच्या क्षणाला आपण पाहिलं तर थोडासा येऊ दिला बॉल आणि त्यानंतर बॅटचा फेस खोलला होता. या 2 धावेनं मात्र खातं उघडलं जात आहे. टायमिंग चांगलं आहे आणि मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जातो. प्रॉपर क्रिकेट शॉट्स तुम्हाला पाहायला मिळतील या दोनही फलंदाजांच्या बॅटमधून आणि या 2 फलंदाजांचं चालणं या मॅचमध्ये फार महत्त्वाचं असेल केडीएस स्पोर्ट्ससाठी. आशिष मेहरुल एक दिग्गज गोलंदाज. ऑन साइडला यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. एकच जाव येते. दिनेश श्रेष्ठ आहेत. सिंगल रन, एकेरी धाब्याच्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 3 या आकड्यावर. सुरुवात पाहिली ना आपण उसरली संघाची तर पहिलं षटक विकी भोईरनं टाकलं होतं. 3 फलंदाज बाद केले होते, पूर्णपणे सपशेल कंबरड मोडलं होतं. त्यानंतर सूरज पाटीलने सुद्धा 9 धावा दिल्या होत्या. 2 ओव्हर्समध्ये 10 धावा होत्या. भाग्येशच्या षटकामध्ये महागडा ठरला आणि दर्शननं तर सपाटून मार खाला. हो, यावेळेस सरळ बॅटवर आला होता. बॅटची फास्ट आउटसाइड एज घेऊन बॉल शॉर्ट थर्डमॅनकडे सरकलाय. सिंगल येईल, डिक्लेअर झोन त्या ठिकाणी आहे. एकेरी धावेनं सूरज खातं उघडतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 या आकड्यावर. आशिष मेहरुलचं षटक, त्यानंतर अमित नाईक, सूरज पाटीलचं खेळपट्टीवर किती वेळ राहणं, हे सारं काही या मॅचचं भवितव्य घडवू शकतात. एज अँड ड्रॉप, चान्स होती अमित नाईकला बाद करण्याची, परंतु यष्ट्यांच्या पाठीमागे मात्र बॉल हातामधून खाली पडला, सटकला तिथे.
राकेश आहेत त्या ठिकाणी. आता ही संधी चांगली होती परंतु आशिष मेहरुल थोडासा नाराज होतो आणि का होऊ नये, चांगले प्रयत्न करतोय. नेहमीच पाहायला गेलं तर आशिष मेहरुल जेव्हा जेव्हा गोलंदाजी करतोय विकेट घेण्याकडे त्याचं खास करून लक्ष असतं आणि त्यासाठी सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर सगळ्यात मी तर म्हणेन विध्वंसक. यावेळेस मात्र शॉट ऑफ लाईन होता. इथे मात्र पुलचा फटका स्क्वेअर लेग कडे चाललाय. पाहूया कुठे जाऊन पडलाय चेंडू. डिक्लर झोन आहे त्या ठिकाणी. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आपण पाहिलं तर त्या क्षेत्रामध्ये खेळायचं असेल तुम्हाला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळावं लागेल. बरोबर सरळ रेषेमध्ये तुम्हाला खेळावं लागेल. थोडासा बॅकवर्ड क्षेत्राकडे गेला ना की तुम्हाला एकच धाव मिळणार आहे. आणखीन एक धाव. मोठा फटका खेळू दिला नाही आशिष मेहरुल. हे अपेक्षेप्रमाणेच षटक आतापर्यंत संपन्न होत असताना वैद एंटरप्राइजेस गावदेवी उसरली संघासाठी धावा झाल्यात त्या 6. अमित नाईक ऑन स्ट्राईक. अमित नाईक उडवतो या बॉलला. ऑफ ड्राईव्हचा लाजवाब फटका लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. एकडगरचा ब्रँड अमितच्या बॅटमधून षटकार. आशिष मेहरुल जाता जाता शेवटच्या बॉलवर षटकाराचा मार खातोय आणि हे षटक आशिष मेहरुलचं 12 धावांचं. आणि मी तर म्हणेन इथे ज्या पद्धतीनं आशिष मेहरुलच्या षटकामध्ये 12 धावा आल्यात तेच सरासरीनं मात्र जायचं आहे पुढे. त्यामुळे ही सरासरी राखता येण्यासारखी आहे 4 ओव्हर्समध्ये इतर उरलेल्या गोलंदाजांमध्ये. परंतु मागची मॅच जर पाहिली असेल तर मग चांगली बॉलिंग केली होती. राहुल श्रेष्ठ असेल, त्यानंतर संजय भगत यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. तदनंतर हरेश मुंडे यांनी चांगली गोलंदाजी केली होती. पहिल्या मॅचमध्ये सगळेच गोलंदाज यशस्वी राहिले होते आणि तेच आता मात्र करायचं आहे. त्याच गोलंदाजांना तेच कार्य करायचं आहे परंतु सोपं नसेल. दोनही इन्फॉर्म बॅटर खेळपट्टीवर आहेत आणि हे खेळाडू दोनही फलंदाज जेवढा वेळ खेळपट्टीवर व्यतीत करतील तेवढे विजयाचे चान्सेस मी म्हणेन केडीएस स्पोर्ट्स वाघिलवाडा संघाचे सुद्धा वाढणार आहेत. क्षमता प्रचंड आहे. 12 धावा धावफलकावर लागल्या. चेंडूची मागणी केली जाते. संयोजकांना विनंती आहे आपण चेंडूची पूर्तता लगेच करावी. चेंडूची पूर्तता करायची आहे. आणि यावेळेस मात्र उंचावरून स्ट्रोक सूरज पाटील हाय अँड हँडसम बॉलला फेकून दिलं अक्षरशः मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक उत्तुंग असा टोला षटकार. स्वागत केले राहुल श्रेष्ठचं पहिल्याच बॉलवर जंगी स्वागत करण्यात आलंय. ह्या गगनभेदी षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या आकड्यावर. 49 धावांचं लक्ष या मॅच मध्ये आहे. इथे 18 धावा धावफलकावर लागल्या त्यामुळे बरोबर 31 धावा करायच्या आहेत अजूनही केडीएस स्पोर्ट्स वाघिलवाडा संघाला. हे खेळाडू जर राहिले दोन्ही तर नक्कीच या धावा चेस होऊ शकतील. आश्चर्य वाटू देऊ नका. एवढी प्रचंड ताकद आहे. कालच मॅच मध्ये एका षटकामध्ये 32 धावा ठोकल्या होत्या त्या सूरज पाटील आणि तोच खेळाडू आता मात्र स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. कालच या स्पर्धेमध्ये अनोखा विक्रम पाहायला मिळाला. सलग 5 षटकारांचा खेळ मात्र साकारला होता या फलंदाजानं. पुन्हा एकदा उंचावरून फटका परंतु यावेळेस मात्र पाहूया जास्त उंच गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला. झेल मात्र टिपला जातोय. फलंदाज बाद. इट्स अ बिग विकेट. ह्यूज लॉस. केडीएस स्पोर्ट्स वाघिलवाडा संघाला बसलाय दणका. इथे मात्र इनफॉर्म बॅटर सूरज पाटीलचा खात्मा आणि इथे मात्र सूरजला तळपत्या सूर्याला इथे मात्र शांत केलंय ते गोलंदाज राहुल श्रेष्ठनं. फार चांगला झेल त्या ठिकाणी टिपला जातोय आणि फलंदाज होतोय बाद. हरेश मुंडे खरं तर फार उंच गेला होता हा चेंडू आणि बराच वेळ मात्र त्याला वाट पाहावी लागली. चांगलं जजमेंट त्या ठिकाणी पाहायला मिळालं कारण त्याला माहिती होतं ही कॅच आपल्याला घ्यावीच लागणार आहे. सूरज पाटीलला मात्र बाद करावंच लागणार आहे हा सामना जिंकायचा असेल तर. आणि खूप चांगला झेल त्या ठिकाणी फिनिश होत असताना सगळ्यात मोठा इथे मात्र हादरा सहन करावा लागणार आहे तो केडीएस स्पोर्ट्स वाघिलवाडा संघाला. सूरज पाटील बाद झालाय वैयक्तिक 8 धावा काढून आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तो भाग्येश सुरते. परंतु या विकेट नंतर थोडासा आत्मविश्वास मात्र वाढणार आहे तो वेद एंटरप्राइजेस गावदेवी उसरली या संघाचा. फार चांगली स्पर्धा. रायगड मधील सर्वात मोठी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. आणि गावदेवी चषक 2023 एक भव्य दिव्य स्वरूप. आज या स्पर्धेचा 3रा आणि अंतिम दिवस. अकूट टप्प्याचा बॉल
आल्या आल्या पहिल्याच बॉलवर स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर एक मोठा धमाका. भाग्य सुरदेच्या बॅटमधून षटकार. दोन षटकार पहिल्या 3 बॉलमध्ये आलेत. राहुल श्रेष्ठ विकेट जरूर घेतली सूरज पाटीलची, परंतु तरी सुद्धा 2 षटकार, धावा सुद्धा इथे मात्र थोडस स्कोर कार्ड रिस्ट्रिक्ट ठेवावं लागणार आहे. नेक्स्ट मॅच असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्ट करा. टॉस साठी या. वायू 11 AA बोनकोडे विरुद्ध स्वराज 11 भिंगारी. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. आणि बोनकोडे संघ गोरसई संघाची सगळ्यात मोस्ट फेवरेट जोडी तुम्हाला या संघाकडून आयकॉन खेळताना दिसेल. भावेश पवार आणि पवन केणे दोनही खेळाडूंना माझी विनंती आहे की आपण सन्मानाने या व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. वायू 11 AA बोनकोडे भावेश पवार आणि पवन केणे दोघांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ होता. हा कुटप्याचा बॉल होता. थोडासा खाली सुद्धा राहिला होता, परंतु थोडासा या फटक्यावर मात्र नाराज आहे तो अमित नाईक सुद्धा. धावसंख्या आतापर्यंत पोहोचले माझे साथी गुणसंख्या लेखक कांचन पालकर आम्हाला कळवतात 25 धावा झाल्या. जवळजवळ निम्म अंतर पार केलंय ते केडीएस स्पोर्ट्स वाघिलवाडा संघानं. 49 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. इथून सरळ तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी वाघिलवाडा संघाला. राहुल श्रेष्ठ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. हो, बॅकफुटला जाऊन कट केलाय. स्कोर कट करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल पाठीमागे चाललाय. एक जाब अमित नाईकला. 2 षटकारानंतर मात्र थोडासा कव्हरअप करण्याचा प्रयत्न मात्र केलाय तो राहुल श्रेष्ठनं. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. आणि असेल दीपकजी सावंत असतील यांच्या सगळ्यांच्या पुढाकारानं मात्र एक देखणं स्वरूप या स्पर्धेला मात्र देण्यात आलंय. आणि एक सगळ्यात मोठी स्पर्धा रायगड विरुद्ध ठाणे. पहिल्यांदाच रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये मात्र मॅच तुम्हाला पाहायला मिळाली. आणि या स्पर्धेचे शिल्पकार त्यांना नक्कीच धन्यवाद आपण देऊया. 2.5-3 लाखापेक्षा जास्त प्रेक्षकांनी आजपर्यंत उदंड प्रतिसाद दिलाय. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जवळजवळ 3 लाखाच्या आसपास प्रेक्षकांनी ही स्पर्धा मात्र घर बसल्या पाहिले. त्या सगळ्या क्रीडा रसिकांना सुद्धा आपण थँक्स बोलूया, कारण त्यांच्यामुळेच मात्र ही स्पर्धा एक यशस्वी स्पर्धा. एक सगळेजण आज पाहायला गेलं तर महाराष्ट्रामधील सगळेच क्रीडा रसिक ही स्पर्धा पाहतात. त्या सगळ्या क्रीडा रसिकांना आपण देऊया धन्यवाद. आणि पुन्हा एकदा वळूया मॅचकडे. तिसऱ्या षटकाची जबाबदारी मात्र दिली जाते. उसरली संघाचा मोस्ट एक्सपिरियन्स बॉलर अंकल संजय भगत येत आहेत. राऊंड स्टम्प्सनं यावेळेचा हा चेंडू बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाच्या हातामध्ये इथे मात्र पाहिलं जाईल. रेफर टू द थर्ड अंपायर. तिसऱ्या पंचांची मदत मात्र या निर्णयासाठी घेतली जाते, परंतु ही धोकादायक धावची खरंच गरज होती का हा प्रश्न जरूर विचारला जाईल जर ट्रबल मध्ये असेल अमित नाईक तर. बघूया, थोडंसं शुअर वाटतात सगळेच उसरलीचे खेळाडू. त्यांच्या बॉडी लँग्वेज वरून असं वाटते कदाचित इथून फलंदाज बाद आहे की नाही, परंतु 24 लाईव्ह इव्हेंटच्या कॅमेरामध्ये काय केस झालंय तर या द प्राऊड ऑफ भिवंडी ज्या भिवंडी टेनिस क्रिकेटनं मात्र ज्या खेळाडूला सर ही पदवी बहाल केले भावेश पवार यांचे या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम भावेश. पनवेलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. द लेजंड क्रिकेटर. आणि त्याचप्रमाणे कालही खरं तर उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. A1 पवन केणे, यूट्यूब स्टार, रील स्टार, इंस्टाग्रामवर सगळ्यात जास्त फॉलोअर्स कोणत्या खेळाडूचे असतील तर पवन केणे. पवन केणे आपण सुद्धा या. आपलं सहर्ष स्वागत आहे. कालही पवन केणेचा खेळ या मैदानावर पाहायला मिळाला. आणि अनेक तुम्हाला व्हिडिओज पाहायला मिळतील. तुम्ही यूट्यूबला गेला, सर्च केला तर पवन केणे नाव टाकलं की लगेच तुम्हाला बरेचसे व्हिडिओज पाहायला मिळतील. आणि फलंदाज बाद, मोठा हादरा, आयकॉन डिपार्ट अमित नाईक यावेळेस मात्र बाद होतोय. आणि आता मात्र थोडासा संघ
संकटामध्ये सापडलाय की काय? सूरज पाटील पहिल्यांदा आणि आता मात्र अमित नाईक हे दोनही फलंदाज बाद झाल्यानंतर कुठेतरी आता मात्र विजयाच्या आशा आशिष मेरुल साठी थोड्याशा पल्लवित झाल्या असतील. 2 गडी गमावलेत केडीएस स्पोर्ट्स वाघिलवाडा संघानं धावसंख्या 26 असताना. त्यामुळे खरंच गरज होती का या धाब्याची? खरंच स्ट्राईक रोटेट करण्याची गरज होती का? बॉल पाठीमागे हातामध्ये असताना हा प्रश्न जरूर विचारला जाईल. भावेश पवार यांचे मॅनेजर केवल केणे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणि संपूर्ण आर्थिक व्यवहार केवल सांभाळत असतात भावेश पवार. एक मोठं नाव आहे, नाव नाही तर ब्रँड आहे सध्याच्या घडीला. एक मोठा चाहता वर्ग भावेश पवारचा आहे आणि आज मात्र त्याचा खेळ पाहायला मिळेल. क्लीन बोल्ड, दांडी गुल, अंकलचा जल्लोष पाहायला मिळतोय. बागेश सुरतेला काढले बाहेर. तिसरा धक्का केडीएस स्पोर्ट्सला. उसरली संघ करतोय कमबॅक. असं वाटलं होतं सुरुवातीला धावा सहजतेनं चेस करतील की काय दोनच खेळाडू, परंतु इथून मात्र एक संधी मिळाली. सूरज पाटीलचा तो झेल मात्र हरेश मुंडेने घेतला आणि तिथून मात्र जणू काही या सामन्यामध्ये कमबॅक. आता मात्र हा सामना सोडायचाच नाहीये, काही झालं तरी पुनरागमन करायचंच या निर्धाराने आता मात्र वैद एंटरप्राइजेस गावदेवी उसरली संघाचा खेळ पाहायला मिळतोय. बागेश सुरते यावेळेस मात्र बाद झालाय. आता मात्र सुमित पाटील येतोय. दर्शन पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला विकी भोईर आहे. त्याच्याकडून सुद्धा तेवढीच आस असेल. अंकल मात्र आपल्याकडे असलेला सगळा अनुभवपणाच लावतोय. फिरून खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र पाहूया. लेगस्टम्पच्या थोडासा बाहेरून चाललेला चेंडू पंचांनी स्वैर घोषित केलाय, त्यामुळे एक अतिरिक्त रन मात्र मिळेल. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 26 धावा आल्यात. 2 ओव्हर्समध्ये 23 करायच्यात, परंतु ज्या पद्धतीनं अंकलचा जोश आणि जल्लोष पाहायला मिळतोय 40+ असताना सुद्धा मात्र या वयामध्ये ही जी केलेली गोलंदाजी आहे ती नक्कीच यंगस्टरला बरंच काही शिकवण्यासारखी आहे. आणि हा जल्लोष अनेक मैदानावर आजपर्यंत अंकलचा पाहिला आहे. बऱ्याच वेळेला संकटमोचक म्हणून त्यांची गोलंदाजी पाहायला मिळाली. तर नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच या वायू 11 बोनकोडे आयकॉन खेळाडू आज लवकर येत आहेत. अडबा पॅटनं जागेवरूनच स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु या प्रयत्नांना मात्र असफल झालाय. आणि स्वराज 11 भिंगारी टीम आणि बोनकोडे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी लगेच या. भिंगारी संघाचा विचार केला तर कॅप्टन कुणाल नाईक आयकॉन तुम्हाला पाहायला मिळतील. तारावे गावचा आणखीन एक युवा खेळाडू भावेश नाईकला तुम्ही पाहू शकता. नो बॉलचा इशारा आलाय पंचांचा. सिंगल रन न होईल धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते 28. इट्स अ फ्री हिट बॉल. आणि भिंगारी संघाकडून द पॉवरमॅन पॉवर मिसाईल किरण पवार फ्रॉम सावळे सध्याच्या घडीला असणारा सर्वाधिक फॉर्म मध्ये असणारा फलंदाज आणि तो तुम्हाला पाहायला मिळेल भिंगारी टीम कडून. इट्स अ फ्री हिट बॉल. फ्री हिटचा बॉल यावेळेस मात्र अडबा बॅटनं मिड विकेट क्लिअर करतोय. व्हॉट अ शॉट. दर्शनच्या बॅट मधून येतोय हा घणाघाती प्रहार षटकार. गरज होती खरं तर एका मोठ्या फटक्याची आणि तो फटका मात्र आलाय केडीएस स्पोर्ट्स साठी. आणि या 6 धाब्याने टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 34 या आकड्यावर. 34 रन्स ऑन अ बोर्ड. शेवटच्या षटकामध्ये वाघिवलाडा संघानं तब्बल 25 धावा मोजल्या होत्या. त्याच्या अगोदरच्या षटकामध्ये 13 धावा मोजल्या होत्या. 2 ओव्हर्समध्ये तब्बल 38 धावा मोजल्या होत्या या संघानं. त्या धावा आता मात्र काढायच्या आहेत. आणि कुठेतरी मित्र म्हणेन बागेशनं तो झेल सोडला. त्याच्यानंतर 2 षटकार पडले. आकाश चिंदार्यानं काय खेळ केला. 41 धावांची इनिंग पहिल्याच इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 6 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. लढतोय वाघिवलाडा संघ. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता यावेळेस मात्र. आणि चेंडू मात्र निर्धाव निघून जातोय. डॉट बॉल. अंकलचा जल्लोष पाहायला मिळतोय. आतापर्यंत धावा 34-15 धावांची आवश्यकता आता अजून मात्र असेल हा सामना जिंकण्यासाठी. चांगली गोलंदाजी चांगलं कमबॅक मात्र पाहायला मिळतोय. 15 रिक्वायर्ड नाव. 15 धावांची गरज आहे. 7 चेंडू शिल्लक आहेत. 15 धावा करायच्या आहेत. हा चेंडू तेवढाच महत्वाचा असेल. धावा यायला हव्या त्या चेंडूवर. ही चेंडू यावेळेस मात्र थोडासा डॉटच काढला होता. एक धाव मात्र येते. सिंगल रन होईल धावसंख्येमध्ये बदल. आणि आणखीन एक भारतामधील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक मोठा चाहता वर्ग मात्र ज्या खेळाडूचा आहे तो अर्थातच सावे गावचा किरण पवार याचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्याचं सुद्धा आम्ही हार्दिक असं स्वागत करतोय.
आज मोठी मेजवानी आहे. जरी ग्रामीण स्पर्धा असली तरी जे आयकॉन खेळाडू 16 आयकॉन खेळाडू खेळणार आहेत 8 संघांमधून आणि त्यांचा खेळ पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं क्रीडा रसिक येणार. कारण आज पाऊस नाहीये, त्यामुळे हळूहळू सगळ्या क्रीडा रसिकांची पावलं मात्र आई गावदेवी चषक 2023 वर्गीय राजीव गांधी मैदानावर मात्र हळूहळू वळू लागले. त्या सगळ्या क्रीडा रसिकांचं आम्ही करतोय मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत. मॅचकडे नजर टाकूया. शेवटच्या षटकामध्ये वाघिवलाडा संघाला जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता आहे. 14 रिक्वायर्ड नाव रिमेनिंग 6 असं समीकरण या मॅच मध्ये असेल आणि शेवटचं षटक मात्र आणखीन एक अनुभवी गोलंदाज या संघाचा हरेश मुंडेकडे सोपवलंय. दर्शन पाटील आणि विकी भोईर अशी जोडी मैदानावर आहे. दोघांकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत. विकी भोईर आयकॉन म्हणून खेळतोय. आज गोलंदाजी तर फार चांगली राहील आहे, परंतु फलंदाजी मधून सुद्धा आता मात्र त्याचा अष्टपैलू खेळ पाहायला मिळेल का. इथे ड्राईव्ह केलाय, अगदी सरळ पॅटनं बेडॉनकडे ढकललाय हा चेंडू. कदाचित अगोदरच मन बनवलं होतं एकच धाव घ्यायची. सिंगल रन धावसंख्येमध्ये होईल बदलाव. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि गरज आहे ती 13 धावांची. पहिल्या दिवशी आपण पाहिलं ओपनचा थरार तुम्हाला पाहायला मिळाला. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली हा संघ सेमीफायनल पर्यंत दाखल झाला आणि कालच्या दिवशी झारा खलिक 11 उरण विश्वजित ठाकूरचा संघ सेमीफायनल पर्यंत पोहोचला. परंतु आज ग्रामीण मधून जो संघ पुढे जाईल तो सरळ फायनल मध्ये जाणार आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी चांगली संधी आहे. शॉट ऑफ लाईन तो ताकू टप्प्याचा बॉल स्ट्रोक आहे. आकाश चिंदारिया त्या ठिकाणी आहे. एकच धाव येते. नो चान्स स्ट्राईक रोटेट करण्यासाठी संधीच नाहीये इथे. एकेरी धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदल. चांगले षटक आतापर्यंत 2 चेंडूंवर 2च धावा आल्यात. मोठे फटके 1-2 तरी मारावेच लागणार आहेत या धावा मात्र चेस करायच्या असतील तर. धाव फलकावर 37 धावा लागल्यात. येणारे 4 चेंडू आणि गरज आहे ती 12 धावांची. 12 नीडेड. 2 मोठ्या फटक्यांचं काम आहे. अकू टप्प्याचा बॉल ठोकलाय. वाडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. दर्शन पाटीलच्या बॅट मधून येतोय हा उत्तुंग षटकार. पुन्हा एकदा सामना मात्र केडीएस स्पोर्ट्स वाघिवलाडा संघ आपल्याकडे खेचून आणण्यामध्ये यशस्वी होतोय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि आता मात्र गरज असेल ती 6 धावांची. दर्शननं सुद्धा कमालीचा मित्र म्हणून साथ दिली आतापर्यंत. कारण सोपं नव्हतं, कारण भागेश पटकन बाद झाला होता. त्यानंतर पाहायला गेलं तर अमित नाईकची विकेट निर्णायक क्षणाला पडली होती. सूरज बाद झाला होता आणि अशा सिच्युएशनला मात्र दर्शननं 5व्या स्थानावर येऊन 2 षटकांच्या सहाय्यानं 14 धावांची आतापर्यंत खेळी साकारले. तर बोनकोटे टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. मी भिंगारी टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण लगेच या, अन्यथा बोनकोटे टीमच्या कॅप्टनला टॉस विन दिला जाईल. कारण मॅच संपत आले आणि कॅप्टन्स अजून आलेले नाहीयेत. प्लीज कोऑपरेट, सपोर्ट करा. तीन चेंडू शिल्लक आहेत आणि 6 धावांची आवश्यकता. 6 नीडेड नाव. 43 धावा धाव फलकावर. हरेश मुंडेचा थोडासा कुटप्याचा बॉल होता आणि त्याला दर्शनने मात्र पाठवलं होतं लॉंग ऑनच्या वरतून. आडवा पॅटनं खेळण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र चेंडू सरळ जाऊन स्टंपवर आदळतोय. क्लीन बोल्ड. चांगली वापसी इथून मात्र पाहायला मिळते. ती पुन्हा एकदा हरेश मुंडेची आणि 2 चेंडू आता शिल्लक आहेत आणि या 2 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी गरज आहे ती 6 धावांची. सामना कधीही कुठेही कसाही फिरतो क्रिकेटमध्ये आणि हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळालंय. तर बोनकोडे विरुद्ध भिंगारी बिग फाईट पाहायला मिळेल. टॉस केला जातोय विशाल जेतेकर यांच्या शुभासे. टॉस जिंकलाय बोनकोडे संघानं. खरं तर आयकॉन खेळाडू आणि त्यांच्याकडे विशेष लक्ष असेल बोनकोडे संघाकडून. कॅप्टन स्वप्नील नाईकच्या नेतृत्वाखाली खरं तर आयकॉन म्हणून भावेश पवार गोरसई आणि पवन केणे गोरसई हे दोनही बिग स्टार्स तुम्हाला पाहायला मिळतील या संघाकडून. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला भावेश पवार आणि पवन केणेची जोडी सगळ्यात मोस्ट फेवरेट पेअर आपल्याला म्हणतो टेनिस क्रिकेट जगतामधील. आणि दुसऱ्या बाजूला स्वराज 11 भिंगारी संघाकडून किरण पवार, द पॉवर मशीन, रन मशीन किरण पवार, सावयगावचा बँड आणि त्याच्या समवेत भावेश नाईक धाराव्याचा किंवा खेळाडू. आणि या नुकतीच आणखीन एक गाडी त्याच्या ताफ्यामध्ये आले, त्याबद्दल सुद्धा अभिनंदन किरणचं. नवी गोरी कार. आणि अगोदरच रायगड प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं प्लेअर ऑफ द टुर्नामेंट तो राहिला होता. तेव्हा एक 4 व्हीलर पहिल्यांदाच मात्र त्याला मिळाली होती आणि आता मात्र आणखीन एक 4 व्हीलर त्याच्या ताफ्यामध्ये. एक अक्षय पवारसाठी असेल. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 चेंडूंमध्ये गरज असेल ती 6 धावांची.
मोस्ट एक्सपिरियन्स प्लेअर लालचंद गावंड आलेच स्ट्राईक एंडला, परंतु 2 बॉल 6 विकी बोईला चेंडू खेळायला मिळेल की लालचंद गावंड यांच्या बॅटमधून एखादा मोठा स्ट्रोक. इथे मात्र रन तर मिळेल जरूर. संदीप सर चव्हाण आहेत या स्पर्धेच्या आयोजकांपैकी एक, स्वतः क्षेत्ररक्षण सुद्धा करतात. 1 रन मिळते आणि सगळ्यांचं लक्ष आता मात्र आयकॉन खेळाडूवर. शेवटचा 1 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 5 धावांची. 5 नीडेड. आता मात्र वाघिलोडा संघाला बरेच आठवत असेल, मग हा झेल टिपला असता तर हे 2 षटकार वाचले असते. आकाश चिंदारियाला जर विकीनं तो रनआउट केला असता. हे सगळे जर तरची समीकरणं अशा वेळेला आपल्याला आठवतात जेव्हा मॅच 1 बॉलमध्ये 5-6 धावांवर येते. आणि जर त्याला क्रिकेटमध्ये स्थान तर नाही, पण जर तर शिवाय क्रिकेट सुद्धा होताना दिसत नाहीये. 1 चेंडू 5 धावांची गरज आहे. विकी बोईरमध्ये ती क्षमता जरूर आहे, परंतु इथून मात्र काय घडणार. प्रेक्षकांच्या नजरा आता मात्र खेळण्यात आई गावदेवी चषक 2023 दुसऱ्या फेरीतील हा सामना आहे. एका बाजूला केडीएस स्पोर्ट्स वाघिलवाडा, दुसऱ्या बाजूला वैद एंटरप्राइजेस गावदेवी उसरली. कोणता संघ विजयाचा जल्लोष करणार. शेवटचा 1 चेंडू हरेश मुंडे सादर करणार आहे आणि तो खेळण्यासाठी वाघिलवाडा संघाचा आयकॉन खेळाडू नवी मुंबई एक्सप्रेस विकी बोईर ऑन स्ट्राईक. आणि इथे मात्र प्रॉपर टायमिंग नाहीये आणि हा सामना जिंकलाय तो वैद एंटरप्राइजेस गावदेवी उसरली संघानं. पहिल्यांदा दापोलीला दणका दिला आणि आता मात्र केडीएस स्पोर्ट्स वाघिलवाडा बलाढ्य टीम्सना बाहेर काढलं.